हमारे में से 257 लोग काम करते करते देहांत हो गया उनका, ऊपर चले गए। फिर भी सरकार आज तक उनको 1 रुपया भी नहीं दिया मास्टर है। शिक्षक के शिक्षक है, शिक्षकों के पढ़ाते हैं, कैसे पढ़ाना, पाठ्य पुस्तक कैसे निर्माण करना, कैसे क्लास में जाके वो इम्प्रूवमेंट करना, बच्चों की गुणवत्ता कैसे बढ़ाना, ये हम पढ़ाते हैं टीचरों को, शिक्षकों को। लेकिन हम ऐसे हैं। मैं जेवीए न्यूज़ से गीता पटेल आज आप लोगों का ध्यान एक आंदोलन की तरफ करना चाहती हूँ और एक अपनी आवाज़ सरकार की तरफ लाना चाहती हूँ। समग्र शिक्षा के कुछ कर्मचारी हैं जिन्होंने ये आंदोलन आज़ाद मैदान में किया हुआ है। उनकी क्या क्या मांगे हैं आज हम उनसे ही जानेंगे, क्योंकि पूरे 1 महीने हो चुके हैं और इनकी आवाज़ अभी तक सरकार के कानों में नहीं गई है। तो हम जानेंगे कि इनका परेशानी क्या है, इनको क्या प्रॉब्लम है। जी सर, आपका छोटा सा इंट्रोडक्शन पाना चाहती हूँ। मॅडम, आम्ही या ठिकाणी 9 मार्च 2026 पासून या ठिकाणी आंदोलन करत आहोत। आजचा आमचा 29वा दिवस आहे आणि हे सर्व समग्र शिक्षा योजनेतले सर्व कंत्राटी कर्मचारी महाराष्ट्रातून या ठिकाणी एकवटलेले आहेत। हे सर्व शिक्षण विभागामध्ये काम करतात आणि हे काम करत असताना शिक्षकांचं प्रशिक्षण असेल, गुणवत्ता वाढ असेल, शाळाबाह्य विद्यार्थी शाळेत आणणं असेल, पूर्ण तालुक्याचं संकलन जे आहे ते करणं असेल, असे विविध काम जे बांधकाम असेल, याच्यामध्ये इंजिनियर आहेत, डाटा एंट्री ऑपरेटर आहेत, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी आहेत, APO आहेत, लेखालिपिक आहेत, अशा 13 प्रकारच्या केडरचं काम या सर्व शिक्षा अभियानामार्फत चालवलं जातं आणि सर्व शिक्षण विभागाचा गाढा या सर्व कर्मचाऱ्यामार्फत चालवला जातो आणि गेली 20 ते 25 वर्ष झालं आम्ही हे कंत्राटी बेसवर हे काम करत आहोत आणि कंत्राटी बेसवर काम करत असताना आम्हाला मानधनाव्यतिरिक्त शासनाकडून कोणतीही सेवा सुविधा आम्हाला मिळत नाही आहे। त्यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलनं केली, वेळोवेळी मोर्चे काढले। अद्यापपर्यंत आमची कोणतीही एकही मागणी शासनानं हे केलेली नाही, मान्य केलेली नाही आणि आत्ता आम्ही काही लोक या 31 मार्चला बरेचसे लोक आमचे 15 लोक रिटायर झाले। या अगोदर आमचे बरेचसे 257 लोक मयत झाले, जे रिटायर झाले त्याला शासनाचा एकही पैसा मिळालेला नाही। त्यामुळं आता या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत की आता आमचे काही बांधवांचे, या कर्मचाऱ्याचे कुणाचे 1 महिना राहिलेला आहे सेवानिवृत्तीला, कुणाला 2 महिने राहिलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये आम्ही हे जीवन जगत आहोत। यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलनं केली। त्यावेळेचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यावेळेस आमच्यासाठी एक अभ्यास समिती बनवली। त्या अभ्यास समितीचा अहवाल लवकर यावा यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं। आंदोलन करताना त्यावेळेस पुन्हा त्यांच्या बैठका झाल्या, बैठकानंतर अहवाल लवकर यावा यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं। म्हणजे वेळोवेळी आम्हाला आंदोलन करावं लागली। मग आता हा अभ्यास समितीचा अहवाल शासनाकडे प्राप्त झालेला आहे। तो 25 नोव्हेंबर 2025ला शासनाकडे प्राप्त झालेला आहे आणि त्या अहवालामध्ये अभ्यास समितीनं 2 शिफारशी केलेल्या आहेत। शिफारशीमध्ये समान काम समान वेतन देण्यात यावं असं त्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि शिफारशीमध्ये ज्यांच्या सेवा 10 वर्ष पूर्ण झालेल्या आहेत अशांना सेवेत कायम करावं अशा 2 शिफारशी करण्यात आलेल्या आहेत आणि तो शिक्षण विभागाने या दोन्हीपैकी आम्ही कोणत्या पद्धतीनं मंत्रिमंडळामध्ये प्रस्ताव ठेवावा यासाठी मुख्यमंत्र्याकडे तो संबंधित अहवाल सुपूर्द केलेला आहे। परंतु आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आणखीही त्यावर निर्णय घेतलेला नाही आहे किंवा त्याच्या रिमार्क केलेला नाही आहे आणि ज्यावेळेस आम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये 8 मार्च ते 12 मार्च दरम्यान 8 डिसेंबर ते 12 डिसेंबर या काळामध्ये अधिवेशन काळामध्ये नागपूर येथे आंदोलन केलं। त्यावेळेस आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची आणि आमच्या शिष्टमंडळाची भेट झाली। त्या भेटीदरम्यान त्यांनी आम्हाला आवर्जून सांगितलं की तुमचं काम आम्ही आचारसंहिता झाल्यानंतर लगेच करत आहोत, परंतु आचारसंहिता होऊनही बरेच दिवस झाले। आम्ही शासनाकडे प्रशासनाकडे पाठपुरावा केला, परंतु अद्यापही त्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळं नाविलाजानं आम्हाला हे अन्नत्याग आंदोलन आमरण उपोषण करावं लागलं आणि 9 मार्चपासून आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत। आणि दुःखाची गोष्ट आणि थोडीफार आनंदाची गोष्ट अशी की आम्ही 6000 कर्मचारी या समग्र शिक्षामध्ये काम करत असताना त्यातल्या निम्म्या लोकांना, जे की आम्हाला ज्युनियर होते, सगळ्याच गोष्टींना ज्युनियर होते, शिक्षणामध्ये असतील, अनुभवानी असतील, अशा आमच्या लहान भावांचं काम 8 ऑक्टोबर 2024
रोजी शासन निर्णयाद्वारे त्यांना कायम करण्यात आलं आणि आम्ही राहिलेले जे 3,378 लोक आहेत ते आणखी आम्ही कायमच्या प्रतीक्षेत आहोत. एकाच योजनेमधले निम्मे लोक कायम होतात आणि निम्मे लोक जे सिनियर आहेत ते मात्र पाठीमागं राहतात. हे म्हणजे ह्या गोष्टी न पटणाऱ्या आहेत आणि आमचं कुटुंब आता आणि ज्या योजनेमध्ये आम्ही काम करत होतो, जे समग्र शिक्षा योजना होती, तेही 31 मार्चला हे 31 मार्चला पूर्ण बंद झालेली आहे. आता आम्हाला पुढचे ज्या योजनेमध्ये काम करत होतो त्याचेही आदेश नाही आहेत. म्हणजे आमचं हे 3,378 कुटुंब अगदी उघड्यावर आलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला 58 वर्षानंतर आम्हाला काय मिळणारच नाही, कारण 58 वर्षाचं पेन्शन जे आहे ते पेन्शन नाही आहेच कोणतीही. मग अशा वेळेस आमचं काही होणार आणि या विवंचनेमध्ये काही बरेचसे कुटुंब डिप्रेशनमध्ये आहेत. बरेचसे या आम्ही 9 मार्चपासून बऱ्याचशा महिला, पुरुष दवाखान्यामध्ये ॲडमिट झालेले आहेत. बरेचसे म्हणजे अशा वातावरणामध्ये की आणि आम्ही या ठरवून आलेलो आहोत की आता या आझादा मैदानावरून जर कायमचा निर्णय झाला नाही, जोपर्यंत कायमचा निर्णय होत नाही तोपर्यंत हे आझाद मैदान सोडायचं नाही. यानंतर ही समजा शासनानं आमची दखल नाही घेतली तर आम्ही रस्त्यावर उतरणार, सामूहिकपणे आत्मदहन करणार, सामूहिक विष प्राशन करणार, सामूहिक गळफास आंदोलन करणार आणि नाहीच झालं तर पुन्हा आम्ही मंत्रालयावर या ठिकाणी मोर्चा करणार. या पद्धतीची आमची मानसिकता झालेली आहे. कारण ह्या भावना शासनाने आमच्या समजावून घ्याव्यात आणि आम्हाला त्या स्टेपला अधिक तीव्र आंदोलन करण्याची वेळ आणून देऊ नये एवढीच या ठिकाणी आमची सर्वांची इच्छा आहे. आणि आमचा निर्णय माननीय मुख्यमंत्री, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तात्काळ घ्यावा. मंत्रिमंडळामध्ये तो आमचा प्रमाणे सेवेत कायम करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घ्यावा आणि जोपर्यंत मुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत कायमचा आमचा निर्णय घेणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान या ठिकाणी सोडणार नाहीत. अरे एकच नारा, अरे एकच नारा, अरे भीक नको, अरे भीक नको, अरे आम्ही दिली गुणवत्ता, अरे आम्ही दिली गुणवत्ता. अरे उठ कंत्राटी तू जागा हो, अरे एकच नारा, अरे भीक नको. सब योजना मैडम एक ही छात्र से काम करती है. सब स्कूल में कपड़ों को बच्चे लोग को शूज देना, बुक देना, स्कॉलरशिप का एग्ज़ाम लेना, दूसरा जो नवोदय का एग्ज़ाम होता है उनका भी अटेंडेंस करके देना, टीचर को नया ट्रेनिंग देना, बिल्डिंग कंस्ट्रक्शन करना और मतलब लेखा का काम वो करना, पोषण आहार का काम भी उसमें आता है इसमें. और बहुत सा जो योजना का जो काम है, डाटा कलेक्शन करना, वो स्कूल का हर बच्चा स्कूल में आने के लिए उसके लिए जो शासन का योजना आता है उसका फॉलोअप करना, 100% अटेंडेंस, 100% क्वालिटी मेंटेन करना. सब जो नया बुक का नया तरीका मतलब बुक में चेंजेस होता है आयोग से, उसका ट्रेनिंग लेने का और दे देने का, ऐसा सब योजनाओं का जो काम रहता है वो हमारे तरफ से होता है. मतलब जो एजुकेशन का जो आगे बढ़ गए हैं ना, वो उसका पूरा मतलब काम हमने ही किया है और हम पीछे रह गए. वो आधे गए हैं, मतलब आधे लोग गए हैं. ये है, दुख की बात यह है कि हमारे में से 257 लोग काम करते करते देहांत हो गया उनका, ऊपर चले गए. फिर भी सरकार आज तक उनको 1 रुपया भी नहीं दिया है उनके बदले में. तो आज जो महंगाई है, जो भी कुछ परेशानी चल रही है, आज तक ये 5-6 साल में 1 रुपया भी मानधन हमें मिलता है जो बढ़ाना चाहिए हर साल 10%, वो भी नहीं दिया. जो 50% लोगों को कंटिन्यू किया, कायम किया, लेकिन हमें ऐसा ही छोड़ दिया है. हमारे में से बहुत सारे लोग पढ़े लिखे हैं, हाईली क्वालिफाइड है, हाईली क्वालिफिकेशन है, MA, BEd, MA, MEd, सेट, नेट, PhD वाले लोग हैं. हम मास्टर के मास्टर हैं, शिक्षक के शिक्षक हैं, शिक्षकों के पढ़ाते हैं. कैसे पढ़ाना, पाठ्य पुस्तक कैसे निर्माण करना, कैसे क्लास में जाके वो इम्प्रूवमेंट करना, बच्चों की गुणवत्ता कैसे बढ़ाना, ये हम पढ़ाते हैं टीचरों को, शिक्षकों को. लेकिन हम ऐसे ही है, हमें कुछ भी नहीं मिला है, कंत्राटी है, जीवन जी रहे.
तो शासन माई बाप शासन को हमारी एक ही विनती है, हम जो 1 महीने से यहाँ बैठे हैं, हमें हमारा जो शासन निर्णय है GR है क्या है, खाली कंटिन्यूशन कायम करना, यही है मांग है। तो शासन को विनती है 1-2 दिन में हमारा ये डिसीजन लेके हमें कायम करो, कायम करो, कायम करो। देखिए ये एक बहुत बड़ा मुद्दा है। कहीं न कहीं शिक्षकों का ही ये मुद्दा है जो पूरी शिक्षा समिति निभा रही है और ये एक बड़ा मुद्दा इसलिए है क्योंकि हमारे देश की नींव यही शिक्षक रखते हैं। मैं अपने कैमरामैन से कहना चाहती हूँ कि थोड़ा-सा घुमाएँ लोगों की तरफ कि अलग-अलग राज्य से आए हुए लोग इस आंदोलन में हम सब आम्ही दिली गुणवत्ता, आम्ही दिली गुणवत्ता,